ज्याचा काही तुमचे काही वाक्य जे आहेत त्याच्यामध्ये कुंभ झाला काय किंवा साधू गेले काय काही फरक पडत नाही असे काही तुमची जी वाक्य गेले त्याच्यावरून म्हणजे त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व तुम्ही सांगताच आहे पण त्याच्याबरोबर साधू संतांचा अपमान होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही. आपण जातीभेद मानत नाही. तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत? नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले. आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना. वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या पर्यावरणवादी ज्यांनी कधीच बकरीच्या ह्याला विरोध केला नाही तेव्हा ते गप्प बसले. त्यावेळेस त्यांना सर्व धर्म समभाव का दिसला नाही असा तुम्हाला ही विचारला प्रश्न विचारला? मला नाही, त्यांनी सोशल मीडियावर विचारलं. मला असल्या गोष्टींना उत्तर द्यायचं नाही आहे. माझं काही त्याचा संबंध नाही आहे. सर तुम्ही तपोवनसाठी जे काही तुम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये किती झाडांच्या बद्दलची म्हणजे कुठली कुठली झाडं आहेत आणि ज्याच्यावर कुऱ्हाड पडू शकते असं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही हा विरोध करताय? काय देशी विदेशी हा मुद्दा जास्त काढता कामा नये. मॉनोटनी हा मुद्दा असतो. आपण जेव्हा 2016ला मी मुद्दा मांडला होता की नुसते गुलमोहर, नुसतेच रेंट्री, नुसतंच हे करायचं आणि मूळ आपली जी पारंपरिक झाडं आहेत, ज्याला म्हणू की पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं आहेत, जी ह्या मातीला योग्य आहेत, अशी झाडं असतात, तर ती जास्त लावली जावी फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर 1,37,00,000 तेव्हा नुसते गुलमोहराची रोपच होती ना, असं नाही. तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे. तर तिथं ज्या प्रजाती आहेत, आता कसं आहे की 10 वर्ष झालेली झाडं, 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे पोरांना मारायचं आणि आईबापाला जिवंत ठेव, मुळात त्यांचं उरलेलं वय किती आहे? कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना. त्यामुळं झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत. ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत? तर ते माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंचीची झाडं लावणार, 15 फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना, मग ती झाडं जगणार नाहीत. हा विनाकारण खर्च जाणार. तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये. आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता? सगळ्याच ते मॅपिंग केलं का सगळ्या झाडांचं, कुठली झाडं किती झाडं जाणार? 1800 तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना. त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही. मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता कामा नयेत आणि कुंभमेळे झाले पाहिजेत. गिरीश महाजनांच्या बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते. याबाबत आपण नाही, झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतं का कोणी? किती ठिकाणी सक्सेस रेट आहे? तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना, प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे. सयाजी शिंदे चाय कंपनी आहेत. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, वृक्षतोड झालीच नाही, तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं गुणवर्तीने तुम्हाला मीडियाला सतत आहे ना, हा काय म्हटला तो काय म्हटला, मग आम्ही त्याच्यावर जाणार, आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का, ह्यासाठी असले प्रश्न असतात का? आपला मुद्दा काय? झाडं वाचली पाहिजेत. आपला मुद्दा काय? झाडं जास्त लागली पाहिजेत. हा कोण म्हटला आणि तो काय म्हटला याच्याची काय घेणं ते नाही. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्त्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्त्वाचा आहे. तुमच्या भूमिकेचं अनेक नाशिककरांनी किंवा त्या भागातील लोकांनी समर्थन केलेलं आहे. एकूणच यासाठी एक मोहीम सुद्धा तुम्ही उघडली आहे. मग कसं वाटतं की आता ही लोकांनी अजून ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने यावं किंवा तुम्ही तुमचा विरोध हा कायम असाच राहणार आहे का काय नाही? झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली आहे, पेंटर्सनी घेतली आहे, स्कल्पचरिस्टनी घेतलेली आहे, लेखकांनी घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांनी घेतली. ही भूमिका अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे. कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आईबाप आहेत. आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळे जगतो. तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माझा सवाल आहे त्यांना. त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत. हा माझा प्रश्न नाही, ती व्हावेत.
जत्रा व्हाव्यात, कुंभमेळे व्हावेत, सण साजरे करावेत, पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत. हाच माझा मुद्दा आहे. परत परत सांगतोय, त्याच्यावर कोणीही बोलताना विचार करा की माझं दुसरं काय म्हणणं नाही आहे. तुमचं पर्यावरण सुरक्षित राहावं यासाठी मुद्द्यावर तुम्ही बांधताय. मात्र जे राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते तुमच्याकडं तुमच्यावर टीका टिप्पणी करतात. मग यावर कसं उत्तर द्याल? टीका टिप्पणी करू देत, मला त्याच्याबद्दल नाही. माझी भूमिका समजून घ्या. शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका. असलं कधी झालेलं नाही. 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही. आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली, त्याचा हिशोब मिळत नाहीत. तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना. तेव्हा असं करताना ॲटलिस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका. झालं तेवढं झालं, त्याच्या पुढे झाडं तुटता कामा नयेत आणि जी झाडं लावत आहेत ती टिकली पाहिजेत ना. आणि आता खड्डे केलेले दाखवतात, 15,000 खड्डे. ते खड्डे 4 फुटावर केले, हे किती चुकीचं आहे. त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलेत, हे किती चुकीचं आहे. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत, मोठी झाडं तयार का होत नाहीत, पारंपरिक झाडं तयार जास्त का होत नाहीत, असे मुद्दे आहेत ना. ते झाले पाहिजेत ना चांगले. रंगमंचावर येत आहे. महत्वाचं म्हणजे तुमच्या भूमीतच तुम्ही ते हा नाटक पहिला पुन्हा प्रश्न. सादर होत आहे. साताऱ्यामधल्या शाहूकला मंदिर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाटक होणार आहे. कसं बघता, कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मी वेळेकमठी गावाचा आहे. माझं स्वप्न होतं की मी शाहू कला मंदिरच्या स्टेजवर मला काम करायचं, हे माझं स्वप्न होतं. त्यानंतर बालगंधर्वला काम करावं, हे माझं स्वप्न होतं. ही सगळी स्वप्न साकार झाली. अगदी जगभरातल्या रंगभूमीवरती मी जाऊन आलो, जगभरात चित्रपट करून आलो आणि परत मला तर नाटक करण्याची ताकद आहे का असं मला स्वतःला प्रश्न पडायचा. पण माझ्याकडे सखाराम बाइंडर परत आलं. निळूभाऊंनी मला आधार दिला होता की तू हे नाटक कर, तुझा बाज आहे. विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं की सखारामचे प्रयोग तुम्ही करा. आणि योगायोगानं सुमुख चित्राचे लोक माझ्याकडे आले आणि नाटक करायला घेतलं. आणि अभिजित झुंजाररावसारखा चांगला डिरेक्टर आला, नेहा जोशी, अनुष्का बोराडे, चरण जाधव, हे सगळे कलावंत चांगले मिळाले आणि आज महाराष्ट्राला ते नाटक खूप आवडतं आहे. क्रांतिकारी नाटक, विचारानं फार क्रांतिकारी विचार आहे त्याच्यामध्ये. कालातीत नाटक आहे आणि असं नाटक आज परत करतो आहे. त्याचा साताऱ्यामध्ये 13 डिसेंबरला प्रयोग आहे, 14ला कराडमध्ये प्रयोग आहे, 15ला इचलकरंजीला आहे. ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की ज्या शाहू कलावंतच्या रंगमंचावर मी पहिल्यांदा उभा राहिलो, तिथंच आता असं मानाचं नाटक, महाराष्ट्रातल्या अग्रगण्य मानलेलं नाटक मला परत करायला मिळते आणि त्याचा प्रयोग साताऱ्यात आहे. 13 डिसेंबर, 14 डिसेंबर, 15 डिसेंबर सगळ्यांना मी विनंती करेन तुम्ही थिएटरमध्ये येऊन नाटक बघा आणि त्याचा आनंद घ्या. त्या विचारांची, त्या नाटकाचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या. पहिल्यांदा पूर्वी केलेलं आहे, पण आताच्या म्हणजे आता जी बदल झालेले आहेत त्याविषयी काय सांगाल? कारण आधी पण केलेले. तेव्हा मी केलं होतं तेव्हा मला तेवढं नाटक, ती धार मला समजली होती का नाही असा मला प्रश्न पडला. दुसऱ्यांदा केलं तेव्हा मला वाटलं की ज्या ताकदीनं करायला पाहिजे होतं, जितकं सेन्सिटिव्ह ॲसिडिक ते नाटक आहे तेवढं मला मांडता आलं नव्हतं असं मला प्रश्न होता. म्हणून मी नट म्हणून स्वतःला परत चेक करावं आणि परत आपण टोकदारपणे लोकांच्या काळजात घुसलं पाहिजे अशा अर्थानं परत करतो आहे. तर आता मी पहिल्यापेक्षा आता जरा समाधान आहे. लोकनायक न्यूज